संत कृपा झाली संत कृपा झाली कृपा झाली
Hare
Roma
संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया बहिणी मने फडकती ध्वजा निरूपण केले ओझा ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया महायोग पीठे तटे भीम रस्त्या वरम कुंडली काय दातुम मुनिंद समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम पर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रतमानमना पांडुरंग करू प्रतमानमना ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यात्रयजनी देवाचे या जगत उद्धारा लागी धरला अवतार मिरविला बळीवार चित्ताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यात्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानवृत्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीरं मोक्षानं ज्ञानदानेकदक्षं गुटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्या वरिष्ठं शरण संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचिला पाया उभारली देवालया प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांनो किन निमित्तानं तुम्ही आम्ही जमलो हे सगळ्याला ज्ञात असतं पण आता एक नवीन मागून आलं पुढं चालला परिहार द्यावा लागतो हे कर्त्याचं आहे काय वक्त्याचं कर्तव्य आहे म्हणून ज्यांनी संसाराला पोटाला पिळे देऊन हाडाची काढ करून मेहनत करून तीळ पैसा साचून त्यांनी हे जे देवालय उभा केलं माईबाप त्या वास्तूची शांती व्हावा म्हणून
त्या वास्तुशांतीच्या निमित्तानं सत्यनारायणाची महापूजा ज्यांनी घडून आणली असे हरिभक्त परायण मट्टू नारायण आहेत, केसारचंद मट्टू आहेत. आम्ही रायपूर मध्ये घुसलो होतो. आम्हाला ती आयरची सवय लागेल ना, त्याच्यामुळे शेलार कुठं. चला, नारायण मट्टू नारायण शेलार, केसारचंद मट्टू शेलार, अंकुश खंडू शेलार, बाबासाहेब खंडू शेलार, मुराज खंडू शेलार, परमेश्वर खंडू शेलार आणि चिरंजीव किरण बाबासाहेब शेलार. बाकीची चिल्लर पार्टी भरपूर आहे, एवढ्याची काही गरज नाही, द्यायला याची काही आवश्यकता नाही. म्हणून ज्या महात्म्यांनी या सर्व कुटुंबानं एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला, मायबाप त्या वास्तुशांतीच्या निमित्तानं कुठेतरी ज्ञानदान व्हावं. शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे दान सांगितलेले, त्यातलं एक ज्ञानदान म्हणतात. बसलेल्या 100-200 लोकांपैकी अनुमान फटका एखाद्याला बसला तर बसला. विठाला विठाला या माध्यमातून या शेलार परिवाराचं माझ्यावर काहीतरी ऋण असलं पाहिजे. ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्व संत महात्म्यांचा दर्शनाचा योग आला असे आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज धनेदर यांनी संपर्क केला. डबल नाव आहे का बाबासाहेब? तो पण नाव आहे का? बरं, म्हणजे ओळखीचं आहे ते सांगा. बाबासाहेब धनेदर यांनी फोन केला की बाबा रविवारी लांबलो होतं कार्यक्रम. हा लांबला, मागच्या महिन्यात कार्यक्रम होता नाही, व सायगाला मागच्या महिन्यात सुद्धा एक कार्यक्रम आलता, पण मी सुट्टी जाणार आहे. ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी कार्यक्रम, त्या दिवशी रूम काढून सहन करीतच नाही आपण. म्हणून त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं बाबा रविवाराची हरकत नाही, येते तरी घरी काय नांगरवाडायची. या माध्यमातून साधू संतांचा निरोप शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरता हे सगळं जे आयोजन आहे बघा तुम्ही. जन्माला आल्यापासून कीर्तन आहे, बारशाला कीर्तन आहे बरोबर, नाव ठेवायला कीर्तन आहे बरोबर. आता लोक लग्नात कीर्तन ठेवायला लागली, रिसेप्शनला कीर्तन आहे, 2 झाले, आता आणखी 1 आहे. म्हणजे प्रत्येक जन्माला आल्यापासून दाखल्यावर सुद्धा कीर्तन बरोबर आहे ना. दाखल्यानंतर वर्षाला सुद्धा कीर्तन आहे. मग विचार करा, प्रत्येक गोष्टीमध्ये कीर्तन म्हणजे बोलाही झाले म्हणून आहे का? नाही 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 मायबाप, आमच्या तिथं वास्तू शांती आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वाढदिवस आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं सत्यनारायण आहे या कीर्तनाला, आमच्या गावात सप्ताह आहे या कीर्तनाला. कीर्तन कशा करतात? यारे यारे लहान मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्याकरता आमच्या साधू संतांनं कलियुगामध्ये अतिशय सोपं साधन निवडून काढलं. तुम्ही आम्ही संसारी माणसं आहोत आणि संसारी माणसाला जीवाचा त्याग करणं कठीण आहे. तुम्ही आम्ही 2.5 मीटर शिवून जाऊ शकतो का डोंगरात? नाही जाऊ शकत. घरी ढोर बकऱ्या पोरं सोरं सारे वाट पाहते ना. मग आपल्याला हे सगळं करून परमार्थ साधता आला पाहिजे. एवढ्या करता संत एकांती बसले, सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी सर्व सिद्धांत शोधून काढला. का रे, या भरकटलेल्या जीवाला, या दुःखानं गार झालेल्या जीवाला कुठंतरी सुखाची समाधानाची अपेक्षा आहे आणि ते सुख कुठंच मिळू शकत नाही, ते या जागेवर मिळतं. म्हणून हरिकीर्तन विठाला विठाला. या शेलार परिवारानं भगवंतानं चांगली सद्बुद्धी दिली, नाही तर विनोद ऐकू ऐकूच जमले चालले बरोबर आहे ना. दातड कडू कडूच परमार्थ संपून चालला. पण विचार करा मायबाप, ज्या जन्माला आलो तो इतका टाइमपास आहे इतका देवाना दिलेला नाही. साधू संत काय सांगतात? क्षणाक्षणा हाची करावा विचार. बरोबर ना. प्रत्येक क्षणाला विचार काय करायचा आहे? कोणती कपशी लावायची, कोणता अटॅक आला, टमाट्याला कोणता औषध मारायचा, हा विचार करायचा का?
नाही 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 नाही, आज आयुष्य निघून चाललं त्याचा विचार करायचा आहे. अरे थोडेफार दिवस हातामध्ये राहिले आणि त्या दिवसाचं सार्थक व्हायला पाहिजे एवढ्या करता कीर्तन विठाला विठाला. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग मी जास्त इकडं तिकडं आले तसं घेत नाही, मुद्द्यावर येतो. आमच्या अन्नाला माहिती आहे अंगणा बऱ्याच दिवसाची संख्येला आहे आमचे कुकुड साधे सगळे गुणीजन गायनाचार्य आहे. बाकी ज्याचे नाव माहिती ज्याचे गाव मागचे माहित नाही की त्याला राग येतो. कोणाचंच घ्यायचं नाही ना सर, सगळ्यात नांगरून काढायचं विठाला विठाला. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हार्मोनियम वादक आपल्याच परिसरात वैभव असणारे वैवृद्ध ज्ञानवृद्ध कपूरुद्ध मिटे महाराज बऱ्याच दिवसापासून मला वाजी त्यांनी त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. मृदंगाचार्य आमचे जावाई म्हणायला हरकत नाही, कारण आमच्या लंके मामाची पोरगी द्यायला गेली. त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांचं स्पेशल नाव घेत नाही, कारण 11:15 वाजले, 10 ते 12 कार्यक्रम. बोना लई लांबला तर तुम्ही काय म्हणजे हे बोला कळत नाही. पाण्या पावसाचे दिवस गावात धंद्याचे दिवस यांना लावण लावली, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून वेळेच्या आत कार्यक्रम व्यवस्थित व्हावा एवढ्या करता तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग आपल्याच परिसरात तपोनिधी असणाऱ्या जगद्गुरु तुकोबार यांच्या पटशिष्य असणाऱ्या बहिणाबाईंचा 6 चरणाचा भंग विठाला विठाला. बाईच्या जातीला कळावा, माणसाला कळू नाही का? जरा बारीक कीर्तन ऐकायचं, कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. मुंगीच्या पाया इतका जरी कमी असला ना तर कीर्तन कळत नाही. टाइमपासावरी कीर्तन किती का करते, पण कीर्तनाचा हेतू समजून साधू संतांचा अंतःकरण जाणून जो कीर्तन करतो त्याला खरं कीर्तन म्हणतात विठाला विठाला. अभंग खूप मोठा आहे, एवढ्या अभंगाची आपल्याला गरज इथुला नड सुका मोठा जातो ठणका सारखाच, बरोबर आहे ना? तो काळा सुका ढवळा असतो, ठणका सारखाच राहतो. घंटाभर कीर्तन केलं काय, 4 घंटे कीर्तन केलं काय, फटका तोच राहतो विठाला विठाला. बघा बहिणाबाई सांगते, जसं संसारामध्ये संसार आणि परमार्थ वेगळा नाहीये, तुम्ही आम्ही वेगळा केला. परपंच आणि परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी. पण प्रपंच समजून जर केला आणि परमार्थ जर समजून केला तर तो वेगळा नाही. जसं संसारामध्ये बघा ना, इटा वाळू सगळे पहिल्यापासून तर या चलो आता याला कळत नाही राहत ना. टावर वर टावर राहत आहे, वर सगळ्या काड्या गुलका असताना पण वर टावर राहत आहे विठाला विठाला. जसं संसाराला पोटाला पिळे देऊन आपण नाही बाप ध्येय असतं जीवनामध्ये प्रत्येकाचं. संसारामध्ये जर जन्माला आला 2-4 जानेवारी फेब्रुवारी तयार केली आणि तासात निघून गेला, त्याला काही अर्थ आहे? मला एकदम म्हणे 4 पुरीचे लग्न केले, बाकीच्या काय मारुतीला सोड्या का? हे करावंच लागेल, हे कर्तव्य कर्म आहे मायबाप. पण ज्याच्या करता तुम्ही आम्ही आलो ती गोष्ट जाणून नाही घेतली तर येऊ नाही काही फायदा का गय तो का नाही केला तो, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये जशी ती इमारत ओढाई करता उभा कराय करता जीवाचं रान करावं लागतं मायबाप, तसं जीवनामधील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमपदाची परमानंदाची परमसुखाची जर प्राप्ती करायची असेल मायबाप, तिथं सुद्धा मेहनत करावा लागते. त्याच्याशिवाय ती गोष्ट अनुभवाला येत नाही विठाला विठाला. जशी ही इमारत फळाला या करता दामवांना लागतो, गावातला नाही खिशातला, त्याच्याशिवाय इमारत फळालाच येऊ शकत नाही. पहिले जुने लोक म्हणत होते घर म्हणतं बांधून पाय, लग्न म्हणतं करून पाय. तीच वेळ आज पुरीच भेटाना, लग्न म्हणतं करून पाय आणि घर म्हणतं बांधून पाय. जमत काय ते वाळूवाले रात्री उपशी दे, दिवस आणून किती त्याचे घामाला घाम पाठीला पोट लागले
इकडून बोल तिकडून बोल. जसं संसारामध्ये प्रत्येक एक वस्तू जमा करावं लागते मायबाप, इथं जसं दामवांनाची म्हणजे पैशाची गरज आहे. मला मेटे महाराजांनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारी अभंग घ्या. आता आपण ऐकू कठळले ना, नवीन अभंग ऐकायला पाहिजे. जोडून या धन सारे जोडूच राहिले, पण उत्तम व्यवहार कोणीच करीना. मग बोललं का नाही नशीब इंजेक्शन बसतंय आमचं. एवढं जे आश्रमाचा विचार आहे, हे सगळं बारीक सांगितलेलं आहे. पण चला काय सांगते बहिणाबाई, संत कृपा झाली. जशी संसारामध्ये पैशाची कृपा व्हावी लागते, तसं परमार्थामध्ये संतांची कृपा व्हावी लागते. जर संतांची कृपा नाही झाली, जर खूप सगळं मटेरियल त्याला चांगलं आणून दिलेलं आहे, पण मिस्त्री जर हजारी महाराज बरोबर नसतात, ते कुणीकडे पोचवत आहे होत ना, बरोबर आहे ना. तिथं कसं गुन्ह्यात लागत आहे, तिथं गुन्ह्यात लागत आहे, इथं गुन्ह्याच्या बाहेर चाललं तरी अजून सोय नाही आहे ना. अख्खं आयुष्य निघून जातं. कधी विचार करावा वाटत नाही जीवनामध्ये. विचार थोडं कीर्तन आहे का, जसं तिथं संत कृपा, इथं परमार्थामध्ये संत कृपेला अनन्य साधारण महत्व आहे. बहिणाबाई सांगते, माझ्यावर संतांची कृपा झाली आणि संतांच्या कृपेमुळे काय झालं की 3.5 हाताची जी इमारत आहे ती फळाला आली. बघा, आणि ती फळाला आली, याला कोणा सहकार्य केलं. लय मोठा अभंग आहे. ज्ञानदेवे रचिला पायात, जो परमार्थ तुमच्या आमच्यापर्यंत यायला कारण ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळाला. 84 सिद्ध एकत्र केली. हे परमार्थाचं जे गुढ होतं ना, हे गुढ लोकांना दाढून ठेवलं होतं. ते साधीला खरं बाजूला टाकून दिलं आणि खोट्याला लय किंमत. झुटे का बोल बोला, सच्चे का काला. खरं सांगितलं का ते न्यायचं कीर्तन काय पुढं चिमटी घेतो का लोकांना. खरं लोकांना लागत नाही. आणि आम्ही काही काय ठेवायले नाही. मिळेल नाही मिळेल याच्याशी काही घेणं नाही. चल जाऊ द्या, मला मुद्द्यावर यायचं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, जो शेवटच्या अंतिम माणसापर्यंत परमार्थ जाण्याची जी संकल्पना होती ती ज्ञानोबरायाची होती. ये मराठीची ये नगरीत, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखचे होऊ दे जगावरी. ज्ञानोबराय सांगतात, ब्रह्मविद्येचा प्रत्येक अधिकारी जीव आहे, त्यालाही जायला पाहिजे. आणि त्याचा पाया ज्ञानोबरायांनी रचिला. त्याला मदत पुन्हा केली तर नामदेव महाराजांनी केली. समकालीन संत आहे ज्ञानोबराय नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी या धर्माची पताका पंजाब पर्यंत घेऊन गेले. मायबाप बघा, विचार करा, पंजाब पर्यंत परमार्थ घेऊन गेले. त्याला जसं आता गण चांगलं वाटत आहे, पण जर थोडी माती मिश्रित वळू असली का तडे जाते. बरोबर आहे ना. मग तसं परमार्थाला सुद्धा तडे जाते. मधीच काहीतरी अज्ञान घुसत आहे, त्याच्या मागं बुवा लागत्या आणि बुवाच्या मागं तुम्ही जात्या. आप मरे तू मरे, यजमान तुले की मरे. मग ते अज्ञान घालवण्याकरता जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. नाथबाबांनी पुन्हा त्याला काय केलं, भागवताच्या रूपानं तो परमार्थ. अरे तुमच्या आमच्यासारखे समजून घ्यायला तयार नव्हते, म्हणून हरिजनामध्ये जाऊन सांगावं लागलं नाथबाबाला. आणि किडे पाडायला नंबर आहे, आज कुठं राहतं का, आज कुठं राहतं का, आज कुठं राहतं का, आज मग कसं राहतं. धड एक बायको दोन काट्टे सांभाळता येईना आणि परमार्थात डोकं लावतो, असं कुठं राहतं का. परमार्थामध्ये साधू संतांचा परमार्थ यावा जीवनामध्ये मायबाप. बघा, मग नाथबाबांनी त्या गोष्टीला खांब दिला. पण या सगळ्या परमार्थाचा कळस तुकोबारायांनी केला. तुका झाला ते कळस किती, वैराग्य मूर्ती, त्याग मूर्ती तुकोबाराया पदव्या. तुका झाला ते कळस, भजन करा सावकाश. जे भजन ज्ञानोबरायांनी सांगितलं ते भजन सावकाश करा. हे भजन नाही, टाळा पखवादाचं भजन नाही सांगितलं. देख मनुष्यताचं सकळ, स्वभावताचं भजनशील, झाले केवळ माझे ठाई. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते भजन आपलं आईच्या पोटामध्ये चालू होतं आणि ते भजन सावकाशकारा बाहेर आल्यावर. पण ते कळायला पाहिजे ना आतलं. आतलं कसं कळलं, आतलं महिला कळा ना तर लेकरांकडून कळलं.
आतलं ज्याला कळालं त्याला भेटावा. आता माझं डोकं दुखू राहिलं, मी चांगला दुकानात गेलो जमंगा, डॉक्टर कडे जावं लागतं. ज्याचं दुःख नाही ना त्याच्याकडे जा. आता तर स्पेशलिस्ट झाले, कानाचे वेगळे, नाकाचे वेगळे, पोटाचे वेगळे, पायाचे वेगळे, हाताचे वेगळे, हाडाचे वेगळे, हे सर्व स्पेशलिस्ट झाले. यायला तेवढंच कळत, बाकीचं नाही का मग शरीर. आणि आमचे संत सगळे स्पेशलिस्ट आहे. कोणता रोग होऊ द्या, कोणता रोग होऊ द्या, त्याच्यावर औषध आमच्या संताजवळ आहे. प्रत्येक रोगाला औषध संताजवळ आहे. पण संत भेटले तर, संत तुमच्या आमच्या जीवनात येत नाही. म्हणून तुका झाला ते कळस, तुकोबरायांनी कळसापर्यंत तो परमार्थ दिला. आणि त्याच्याही पुढे बहिणाबाई सांगते, माझ्या जीवनामध्ये देवगावच्या बहिणाबाई, शिवूरला सासर आणि इकडं माहेर जवळच. बहिणाबाई ज्यावेळेस शिवूरमध्ये त्यांनी ज्यावेळेस तुकोबरायांचं शिष्यत्व पत्करलं, त्यावेळेस बहिणाबाई सांगते, बहिणी मने फडकती ध्वजा. ध्वजा असल्याशिवाय मंदिर दिसत शोभून येत नाही. तसं बहिणाबाईंनी ध्वजा शिवूर पर्यंत, देवगाव पर्यंत आणली. मायबाप तुमच्या आमच्यापर्यंत आली, पण तुमच्या आमच्या घोड्याखाली घाली. धनाच्या काढा आहे पण भीक मागायची. परंपराच लोक पाहून टाकली. परंपरा काय म्हणजे हेच माहित नाही. बाहेरचा बाजार सांगायचा धंदा लावला. जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही लोक, ते सांगतात. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, विठ्ठला विठ्ठला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. मायबाप कार्यक्रम आहे वास्तू शांतीचा. कशाची शांती? तुम्ही इकडेच बसले ना, दणकून चालू आहे तिकडे, तुम्ही चिंताच करू नका. आणि जोपर्यंत तुमचे कावळे काव काव करत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला सोडित नाही. आणि तुम्ही काय उठून तिकडे जाऊन जेवायला बसू शकत नाही. गुंडी माझ्याजवळ होती. काय सांगत होतो? असंच झालं पाणी. पण एक गाव नाही त्या गावात सप्ताह, इथं बस पडेल आरापुरे तरी सप्ताह होत. अन्न प्रत्येक गावात सप्ताह. काय झालं म्हणजे कीर्तन, तू भूक काय निघून घेणं पाणालाय. पण असं करू नका मायबाप. जे मिळालेला जन्म लाख मोलाचा आहे. या जन्मामध्ये तुम्हाला देव होता येतं बरं का. तुम्हाला याचा अर्थ या कार्तिक गाव मारला. आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट अनुभवाला आणून दिली सद्गुरूने. याच जन्मी या जन्मात ते कुत्र्या मांजराला करता येत नाही. ते इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. ते हे पाप पुण्य जाणू शकतात का? त्याला पाप पुण्य कळत नाही तर ते परमार्थ कधी करावं द्यायला. माणसाला कळून सुद्धा माणसं समजून घेत नाही, ते ना कधी समजून घ्यावं. म्हणून बघा आज आहे वास्तू. आता मला सांगा, दगडाची करायची का इटाची करायची का वाळूची करायची का गादाची करायची, कायची शांती करायची? घर कायला म्हणत्या? बांधत त्याला घर म्हणते. दिसायला आकार आहे बर का. याची काय करणार? ते काय डोकी देऊन पडू राहिले का? नाही 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 नाही, याची शांतीची आवश्यकता नाही. शांती कोणाची करावा? जे त्याच्यात राहत्या त्याची. विठाला विठाला. तू मला कर्माचा दान होतो, मंगळाला जाईन, गुरुला जाईन, शुक्राला जाईन.
चंद्रावर जरी गेला तर काही फरक, कुठं जरी गेला कुठं जरी देव देव करीत बोंबलत हिंडला तरी कर्माची वाट लागेल का? कर्माची वाट ज्याला लागते त्याची शांती व्हावा. वास्तू शांती, बरोबर, ठीक आहे. आमचे वास्तुशास्त्रावाले सांगत राहत्या नाही ना नको तिथून वाळू उकरून आले राहते तिथं मध्ये पुरेल राहते. आता नदाडाला देते लोक, मग ते तिथं राहते का? पाण्याला घेऊन जात आहे ते काय राहतं का तिकडं? ते तिकडं नाही राहत, तिकडं ते नाथाच्या रूपाने येत आहे, नाथीच्या रूपाने येत आहे. ते काय मराला राहील तिकडं नदाडा. आपण जर बैर दिशाला गेलो तर 2-4 घंटे बसतो की तिकडं, ताबडतोब परतीचा प्रवास करतो. मग तुम्ही विचार करा ना, शांती कशाची करायची? शांती ज्या गोष्टीची करायची मायबाप, जरा विचार करा बरं का. 14 वर्ष राक्षसाच्या कुळात राहून सुद्धा सीतामाईची शांती ढळली नाही. शांती कोणाची करायची? 14 वर्ष उद्या राजा होणारे आणि लगेच रात्री निरोप येतो का तुला 14 वर्ष जायचंय, तरी त्याची शांती ढळली नाही. मग शांती कोणाची करायची? शांती आपलीच करायची. आपण जे आहोत ना, आपली शांती व्हायला पाहिजे. कारण आपण जे पळू राहिलो, आज सकाळी उठल्यापासून तर रात्री 12 वाजे लोक जागी आहे माणसं. काही तर व्हॉट्सअपला दिवस उगवतो तरी कळत नाही काय. इतके अख्खं आयुष्यामध्येच घालायचं काम चाललं. आणि हे भगवंताचं नियोजन आहे. कारण कलियुग आता प्रखर होणार आहे इथून पुढं. तुम्ही आम्ही कलियुगाच्या शेवटच्या चरणाकडे चाललो मायबाप. शेवटच्या चरणाकडे आता पाहू नये ते पाहणार. इच्छा नसली तरी तुम्ही पाहणार. इतक्या भयानक दुःखाला तुम्ही आम्ही पात्र झालो का? कारण जे करायचं ते विसरून गेलो. शांती मनाची करायची. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकाला फिरी येत. मन चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. त्या मनाला संस्कार करायचे, त्या मनाला आवरायची स्थिती काय? ते मन कशानं आवरण? तू मन हे विची करी माझी आप भजनी प्रेमदरी सर्वत्व नमस्कारी मद एका. ते मनाची शांती व्हायला पाहिजे. वास्तुता जशीच्या तशीच्या मायबाप. काय झालं, मी तिकडे होतो नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यात होतो 4 वर्ष. आता आमचे जोडीदार होते ते 1 कोटीचा बंगला पाडला. पहिला चांगला होता बरं का. ज्याजवळ दामवांना लई झाला का खिशातून पडायला लागला का त्याला वास्तुशास्त्रवाले भेटा द्या. देव बी नको नाडी पाहून पुडी बांधितोय. हा आपल्या गळ्यात काऊन गुतल्या या नाडी पाहून पुडी बांधली. 50 पाहिलं ना असं शंपल आणलं का गावात सापडणार नाही. विठाला विठाला त्यांनी पूर्ण जुना बंगला पाडून टाकला. वास्तुशास्त्रवाले सांगते इकडं तोंड करा, तिकडं तोंड करा, इकडं हे करा, तिकडं ते करा. भलतं त्याच्या डोक्यातला एक किडा आहे. आता जे जाऊ द्या, मला एवढं 11:30 वाजले किती सांगणार आहे. मग त्यांनी पुरा बंगला पाडला आणि 1 कोटीचं नाव बांधला. आणि वास्तुशांतीच्या दिवशी बोलवलं. म्हणलं मी ड्युटी झाली का मग येईन तुमच्याकडे. संध्याकाळी खायला काय का बा चालत आपली आग म्हणतात. बरं म्हणे चालत. गेलो त्याच्याकडं. मायबाप घरात त्या गेट मध्ये पाय टाकला. सासू सुनेच्या इतक्या तुंबळ चालू झाल्या. सून म्हणत होती माझ्या आईनं तुम्हाला 51,000 रुपये दिले वास्तुशांतीला आणि 300 रुपयाची साडी घेतली. त्याच्यावरून झुकली. मग शांती कोणाची झाली का? शांती झाली. मग शांती कोणाची करता मायबाप? अरे ज्या गोष्टीची शांती करायला पाहिजे ती संताशिवाय होत नाही. अभंगाचं पहिलं संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा
साडूची कृपा लागती, सासऱ्याची कृपा लागती, बँकेची कृपा लागती, पण ही इमारत फळाला यायला संतांची कृपा लागते. मायबाप जन्माला आल्याचं जर सार्थक करायचं असेल, आता पुन्हा जन्माला यायचं नाही. आता जर व्यवस्थित गाडी पासिंग केली तर RTO अडवणार नाही. त्याचा इन्शुरन्स नाही, कागदपत्र धडायचे नाही, मग ती कुणीकडे धडकली का टांगापलटी घोडे फरार. बरोबर आहे ना? सरड्या गाडीला पासिंग हे पाठीला तसंच पाठीला का नसतं. याच 2-4 कॅलेंडर करायचे, त्याची लग्न करायचे, 2-4 एकर घ्यायची, काही फुकायची आणि मग जायचं. याला जीवन नाही म्हणत. हे जिवंत सामान्य 84 लाख युनी सुद्धा जगते मायबाप. पण तुम्हाला आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं सार्थक संताशिवाय होऊ शकत नाही. म्हणून बहिणाबाई सांगते, माझ्यावर संतांची कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळ आली. आता बघा, या आता इंजिनियर बी लय हुशार झाले. आता सगळं वास्तुशास्त्र पाहूनच काढून देऊ राहील तुम्हाला. तिथं गेलो मी एका ठिकाणी अशी वास्तुशांतीच्या कीर्तनाला. काय आहे ना, मला काय केलं, कीर्तन झालं भाऊ कमी असलं चालन, आपल्याला काही सायकला खडकणाऱ्याला ऐकायला नाही गेलं तरी चालत. हा तुम्ही राहिले होते, यायला बी धन्यवाद बरं का. संशयची मध्ये काय नाही, काय अडचण नाही, चांगलं आहे, अति व्यवस्थित आहे भाऊ. तुम्हाला सुद्धा नमस्कार आहे. खडकणारा गवस आहे का कवळी जाणूरा लोईला म्हणाल. बरं आहे, काय अडचण नाही. देवा चांगली गोष्ट आहे. तुम्हालाही भगवंत कृपा करू. काय सांगत होतो? बस आधी जा बांबू आहे की एखादं रान खाली असेल ना व्हायला. संतांची कृपा व्हायला. अशी एका वास्तुशांतीच्या कीर्तनाला गेलो. आता योग म्हणे, भावा मी कधी जिंदगीत कीर्तन ऐकलं नाही, पण तुमचा आवाज ऐकून मला यावं वाटलं. येऊन बसलो. घरचं घडगडगण श्रीमंत होतं. आलं कीर्तन झालं. आता लोक पाय पडायला लागले. ते म्हणजे उठा नाही उठा. अरे म्हणलं याला पडू दे ना पाया. नाही म्हणे पहिले आपल्या घरी चाला पहिले. आता ते गावात असं होतं की त्याला कोणी हात धरीत नव्हत्या, कारण सप्त्याला वर्गणी जादा त्याचीच होती. त्याला बळजबरी उठील. गेलो त्याच्या घरी. म्हणजे बाबा एवढा मोठा 75-60 लाख बंगला बांधला. आपल्या घरात काही दोष आहे का पा. आता आम्हाला दोष काढायला असते काल बोंबलं घेऊन असतात. नेलं त्यांना इकडून तिकडून पार त्याचं किचन वाटा दाखव कोणतं ते एवढं वर्णन करायला वेळ नाही घाल. मग ते गेलं. मग नंतर म्हणे बाबा मला एक जण भेटलं, घरात आलो होतं. म्हणजे आमच्याकडे एक महाराज त्यांनी सांगितलं, तुमचं आहे ना देवघर चुकीचं आहे. आता देवघराचं तोंड कोणीकडं का. आता मी म्हटलं तुम्हाला राग ते यायचं नाही ना. गावात जरी तुमचा कोणी हात धरीत नाही, पण आमच्या बुवाचा कोणी हात धरीत नाही. बुवाना म्हणलं बैल गा म्हणता हाच म्हणते लोक. धरत कोणी हात बुवाचा. एक ताप आहे का तरी कीर्तनात उठून तुम्ही असं काऊन बोलले म्हणायची. ते जेव म्हणतील ते. मग आता गेलं. म्हटलं राग येऊ नका देऊ, तुम्ही सज्जन माणसे. देव घराचं तोंड कुणीकडं असलं तर चालेल. बारीक कीर्तन आहे का बरं. देव घराचं तोंड कुणीकडं असलं तरी चालेल, पण तो तोंड देवाकडे कर. विठाला विठाला फार. आता मसनात गावड्या गेला तरी तसंच. अजून काहीच नाही. काय पाहते त्याचं. देवाचं तोंड पाहू नका. देवाचं तोंड पाहायची गरज नाही. अरे देवाच्या घराचं काय तोंड तुम्ही करणार आहे. हे विश्वाची माझे घर अशी मती दयाची स्थिर की मोहराचर आणि अचर आपणची लहाला. देवा हे हृदय मंदिर शोधून पाहिजे. देवा माझे देव आहे पुढे. कसा पाहायचा तो वखरून नांगरून कसा पाहायचा. हृदयातला देव कसा पाहता येईल. त्याला काही रीत असेल का नाही. मग तो कोणा सांगावा. आता बा सांगतो गगत कुदुकुदू कीर्तन करतो. महाराष्ट्र लेवल कीर्तन केसरी. आबा बाबा खालून डिग्र्या वरून न डिग्र्या. आणि जाताना कोण तोंड वाचून चाललंय. महाराजनं तोंड वाचून द्यावा का. महाराज लोकांना तोंड वाचून द्यावा का. सुकलियावर मग फेरा
करण्याकरता ज्याचं तोंड देवाकडे त्याला भेटा. जसा ज्याचा रोग गेला ना त्याला भेटा. ज्याला रोग आहे मरणाचा, कॅन्सर झाला, ते म्हणतो तंबाखू खाऊ नाही, गुटखा खाऊ नाही. तू बार टेकला ना राजा. आता तू काय सांगू राहिला तंबाखू खाऊ नको, बिड्या ओढू नको. तू पार आतून सगळा पोख हरला ना. आता सांगून जमतं का? तसं आम्ही सांगतो देव देव करा, नामस्मरण करा. काय गाजराचं नामस्मरण करते ती. नामस्मरण करायची रीतच माहित नाही. नामस्मरण करा काय म्हणते नामस्मरण? हातापायानं टांगड्याला करायचं असतं कधी? हातापायानं टांगड्याचा परमार्थ येतो का? मला एक जण म्हणजे 90 वाऱ्या झाल्या, म्हटलं थांबाता पालखी यायची पंढरपूरहून न्यायला तुला परत. परमार्थ हातापायाचा असतो का? हातापायाचा परमार्थ साधन आहे ते. दिले इंद्रिय हातापायाचा मन आणि बुद्धी काय करता दिली? जेणे तू जोडशील नारायण, त्यांना देव जोडायचे साधन आहे ते देव नाही. देव वेगळी गोष्ट आहे. मायबाप तुम्ही आम्ही ज्याला बसतो, तुम्ही आम्ही आकाराला बसतो. आता घर कायला म्हणायचं? 4 भिताडा म्हणजे घर आहे का? वरचा छत म्हणजे घर आहे का? खालची फरची म्हणजे घर आहे का? मग घर कुठे? ते सारं मिळून घर होत नाही ना देवा, नाही देवा. याला पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा आणि दास सद्गुरूचा तोचित आहे. हे कोणी जमत नाही, कोणाला जमू शकत नाही. गेले मरत 7-7, 8-8 वर्ष घातले ना, तरी द्यायला जमा नाही, जमू शकत नाही. परी गगन जेवढे जायचे तरी पवन तेवढाची असे. एरवी हलविला वेगळा दिसे, गगन तो चित्तो. राज राज काय नाही. घर याला नाही म्हणत मायबाप. या 4 भिताडाच्या मध्ये जी गोष्ट आहे तिला घर म्हणतात. तसा देव आत आहे ना, आतही देव आहे आणि बाहेरही देव आहे. कळतो का? देह देवाचे मंदिर, सगळ्या संतांना हेच सांगायचंय. हृदयबंदी खाना केला ना विठ्ठल कोंडी. मग सोलापूर जिल्ह्यातली मूर्ती आणून फसली का मध्ये? मग आतला विठ्ठल काढायची रीत. गळा बांधून मग देवाला फाशी दिली काय जाणार पाहिजे? कळावं लागत ते. आणि ते कळाय करता मायबाप पुण्यवान लागतात. बघा, बहुत सुकृताची जोडी हो, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केली, तेव्हा या विठ्ठले तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा ही इमारत फळाला यायला पाहिजे. मायबाप हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान. हे प्रारब्धात आहे, ते होणार आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केले, किती 2 एकर सोडून 4 एकर जरी टमाटे लावली तर बांधावर नेऊन घालावं लागत. काऊन? तकदीर गांडू तो क्या करेगा.
जीवनामध्ये अन्न मान हे प्रारंभ. ज्या दिवशी सट्याई पोचली ना, आता यायला सट्याई माहित नाही, यायला काची माहिती. आता हे झालं का काचीत जात यायला काय सट्याई काय चिपाचीन काय. आता आमच्या आया होत्या त्याला नाणी माहिती होती, सट्याई माहिती होती. सट्याई पहिल्या दिवशी बांधा लागत होती का आया हो, कधी बांधा लागत होती पाचीला ना, यायला पाच्या बी माहित नाही. उग आजचा ठुत तिकडं नाव जात इकडं म्हणून तिकडं भरणं ठुतय. पोराच्या बापाला घेणं नाही, पोराच्या माईला घेणं नाही, आणि भजन इकडं यायला 2 टाइम चहा भेटती. जय गोपाल. अवघड परमार्थाचा एवढा सत्यानाश आहे का विचारूच नका. करणाऱ्याला कळा ना काय करायचंय, आणि सांगणाऱ्याला उमजाना काय सांगायचंय. विठ्ठला विठ्ठला जर ही इमारत फळावा असं वाटत असेल, बघा बरं का, 3.5 हाताची इमारत जी आहे ती जर फळावा असं वाटत असेल, या देहामध्ये भगवंताचे अनुभव यायला पाहिजे का नको. मग भगवंताचा अनुभव काय नाही. चुक्याची भाजी खाल्ली तर ढेकर काय येतो आई, चुक्याचा आंबटच येतो ना का गोड येतो, आंबटच येतो ना. तिखट भाजी खाल्ली तर उचल का पटाक, उचल का पटाक, उचल. हिचा कसा अनुभव पटकनी. मग देवाचा अनुभव सांगणारे मसनाला चालले. आता आमच्यासारखी सांगणारे मसनाला चालले तरी त्याच्या डोक्यात देव अजिबात नाही. मग त्यालाच अनुभवाचा पत्ता नाही तर तुम्हाला काय सांगतील. आब्बा गुड थैले मेन मग खेच न फेमी फाड 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 फाड. ज्याचा तो रोज गेला मायबाप त्याला भेटा. 3.5 हाताची इमारत जर फळाला यावं वाटत असेल तर संत कृपा लागते. संताशिवाय ती गोष्ट अनुभवाला येत नाही. परब्रह्म जरी असला तरी त्याला गुरुला शरण जावाच लागलं, संताला शरण जावं लागलं. परब्रह्म राम वशिष्ठा शरण, कृष्ण सांदीपानी गुरु केले ना. रामाचे गुरु वशिष्ठ, कृष्णाचे गुरु सांदीपानी जगद्गुरु होते ना, तरी केले ना. मग सांदीपानी काय सांगितलं, 2-4 गाई पाळावा, लोकांकडून काढवा विकत घ्यावा, काहीचे गुरु हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय. धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय. हरिप्राप्तीची उपाय, धरावे संताचे पाय. संत पानिपतात मेले, आमच्यासारखं पुढे आले. ज्ञानोबाला काय सांगायचं, तुकोबाला काय सांगायचं, याची शिकवणाला काही घेणं, बसणाऱ्याला घेणं नाही, आयोजन करणाऱ्याला घेणं नाही, आणि आम्हाला तर लगेच नाही. तर 5,000 द्या पण तोच आणा, 5 सोडून 50 द्या. आमचं कुठं, आम्हाला काय तुमचं शिवरिकाच आहे काय, तुम्ही तुमचं पा, आम्हाला घेणं काय. पण विचार करा मायबाप, माणसाच्या जन्माला आलो एवढ्या करताच प्रभूनं एवढी अपेक्षा जीवाकडून ठेवली का हा जीव 84 लाख युरी फिरत फिरत धरुणी मी आलो गा. दुःख झाले राधून यावयावरी होते याचे कारण. दुरून आलो म्हणजे 84 लाख योनीमध्ये फिरून आलो, आणि 84 लाख योनीमध्ये एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहात. आता माणसाच्या जन्माला आलो तर करायला काय हरकत आहे का. बरं, संताचं ऐकावा का आमच्या सारख्याच ऐकावं मेंटल लोकांचं. संताचं ऐकावाच लागलं. जेव्हा होते तेव्हा ऐकलं नाही, होतेचे नव्हते जितेचे पित्र. जेव्हा ज्ञानोबा राय तुकोबा राय होते, तुकड्या करता मुक्ती झाल्या त्याच्या, झाल्या ना. किती त्रास, मरणाचा त्रास. परब्रह्माला वाळीत टाकलं लोकांना, परब्रह्माला वाळी मेंटल खोबडीचे. देवा नंतर महाविष्णू तावता, तवा नव्हता का.
कसं येड लागलं जगाला र देव म्हणती भजन हा देव म्हणती भजन देव म्हणती भजन येड लागलं जगाला र देव म्हणती भजन त्या काळात मला समजून नाही घेतलं म्हणून ग्रंथाच्या रूपानं लिहून ठेवलं. अशा अनुभवाचे पुढे कोणीतरी होणार आहे आणि त्याला याची गरज आहे. पेट का बांधून घालले आहे शेतात भाकरीचं तुला गण तेच खाल्लंय जो आई दादा वकू सर खाल्लंय तुला गरज नाही तुला गरज नाही पण कोणाला तरी तिथे गेलेले पुढे पिचकरी आणाला त्याला लागेल ना हे नाही झालं या नाव पावलं निपार अरे मागील आधार बहुतांचा एवढ्या करता संतांनी एवढी मोठी ग्रंथ संपदा लिहून ठेवली का निश्चित म्हणालाच आहे का अष्टम मध्ये पंचम मध्ये जोडीच म्हणायचं का जोडीच म्हणायचं मालकंस मध्ये म्हणायचं का चंद्रकंस मध्ये म्हणायचं का कोणत्या कंस वाकडा झाला ना आपलं आयुष्य शोधून पाहिलं जे करायचं तसंच राहिलं. नमस्कार आहे तुम्हाला आपल्याला 12 वाजले तेव्हा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा ज्या इमारतीला फळाई करता संतांची गरज आहे म्हणून नाथबाबाला पैठण सोडून देवगिरी पर्वतावर यावं लागलं बरं का. ही गोष्ट प्राप्त करायकरता हा परमार्थ संतांच्या मुठीत आणि आजच्या मेंटल खोपडीचे संत तुम्हाला सांगतील असं करा तसं करा असं केल्यानं असं होतं तसं केल्यानं तसं होतं तसं नाही झालं तर तोंड वासूनच जात माझ्या संग शरीरामाला चाला माझ्या संग नर्मदा परिक्रमाला चाला आणि तिकडे झालं नंदात मरा टांग पलटी घोडे फरार म्हणजे हे करू नये या मताचे का आम्ही काय बाहेरच्या देशातून आलो का. अरे हे करायचं पण केव्हा करायचं जेव्हा करायचं तेव्हा करीत नाही. जेव्हा हे सकल सिद्ध येतं लोक टमाटे लाव भाषेच्या पुतणीला पुढची पाल निघलंय मेंटल किती लांबचं माहितीये आणि आयुष्याचा कधी विचार करतं काही माणूस याची पोरगी राहिली त्याची पोरगी दे ना सोडून तुला एक दिवस जायचंय ना दाबाला लोक पळून का जाईना काही काय इथून पुढं कलियुगाचं हेच वर्णन आहे. तुम्ही कलियुग वाचा संतांच्या अभंग कलियुगाच्या प्रभावाचे भयानक दिवस येणार आहे भयानक अति भयानक दिवस येणार आहे. जो परमार्थ तुम्हाला आम्हाला दिसू राहिला ना शिवपुराणाला 50 लाख भागवत पुराणाला 10 लाख पंढरपुराला 45 लाख हे परमार्थ नाही. हा दंबकर संग मानवयाच्या मुखे बोले मनी आहे मुखे बोले मनी आहे. या इमारतीमध्ये बदल व्हावा याच्यामध्ये प्रभूचं दर्शन व्हावं एवढ्या करता संतांची कृपेची गरज आहे आणि ती कृपा सगळ्या विश्वावर जर कुणी केली असेल तर ज्ञानोबारायांनी केली. ज्ञानदेव रचिला
ज्यावेळेस निवृत्ती दादाची कृपा झाली, निवृत्ती त्याचे गुरु कोण? स्वतःचा मोठा भाऊ. गुरु कोण? आम्ही गाड्या करू चाललोय. त्याचा गुरु कोण? मोठे बंधू निवृत्ती दादा. सांप्रत काळात असलेलं तत्व बघा बरं, रोज हरिपाठ झाल्यावर परंपरेचे आपण म्हणते ना, आदिनाथ उमा बिज प्रगटली, काय गाजर प्रगटली. म्हणणाऱ्याला माहिती का काय महादेवान पार्वतीच्या गाण्यात काय सांगितलं असं? नमः शिवाभ्याम, ओम नमः शिवाय. महादेवाला पार्वतीच्या काय काय सांगितलं काना? जे सांगितलं ते देता का? ते माहितीये का? आता पुढं राहिलं का ते, आणि आता काय खरं आहे का ते असं? आजही जसं तसं ती, आजही जसं देव काय पाणीपदात मेला थोडी. 56 कोटी येतील आणि 56 कोटी जातील, पण देव जशाचा देव कालही होता, आजही आणि उद्याही राहणार आहे. ज्यावेळेस कलियुगामध्ये कोटीनं प्रोडक्शन होणार आहे, आणि या कोटीच्या प्रोडक्शनाचा उद्धार व्हावा एवढ्या करता आधी नाथ उमा महादेव कधीचे? हा 12 वाजले संपायचं का? मला पुढे गेलं चाल द्यायचं का? चाल द्यायचं ना. तुमची इच्छा पाहिजे त्याला काय लागत आहे? दुसऱ्याच्या पंक्तीत कोणी वडीत आहे. चला त्याचंही समाधान झालं पाहिजे. महादेवाना बघा, परिसृष्टीच्या उपक्रमात पूर्वी गाविरोत्तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता, तो सृष्टी ना करू शके मज ईश्वराते नावळके, तो थोरू केला एके नामे जेणे. ज्यावेळेस महादेव बाबांनी, महादेव बाबा अनादी, महादेव बाबा कालचा आणि परवाचा नाही, रामाच्या काळात होता, हिरण्यकशिपूच्या काळात महादेव होतात ना. देवाचा देव महादेव. मला काय सांगायचं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, म्हणून तुम्हाला पायापासून सांगू राहिलो आता. बघा, ज्यावेळेस पार्वती मातेना तपश्चर्या केली, महादेवाला पती करायचं ठरवलं. महादेवालाच परीक्षा घेतली पार्वतीची. तुम्हाला सारा कथा भगवाना सांगेल, मला नाही सांगायचा, मला त्याच्या पुढे सांगायचं. जिथं घोडं आणलं ना त्याच्या पुढे चाललं पाहिजे. मग आता पार्वतीनं तपस्या केली, महादेवा संग लग्न झाले, कायला सत निघून गेली. तुला काय सुटायचंय का बाबा? ना ते म्हणता आवरून घे. विठाला विठाला इतके दिवस आम्हीच होतो, देवाचा नाचता पितांबर सुटला, आमची ती कमर सुटली. कारण कीर्तन आम्ही तुमच्या करता नाही करत. देवा ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळे, मी ते कीर्तन करतो. माझ्या सद्गुरूची कृपा झाली, मी काही कुठं शिकून येईल नाही. तुमच्या वसायगावच्या खडकनाळ्याच्या लोकांना माहिती, मा शेंपल पहिले वेगळं होतं, आता वेगळं झालं. ती सद्गुरूची कृपा झाली, मी मरत फळाला आली. नाही तर मला याच्यात आडगात न उभगात मला काही कळत नाही. आडगात न उभगात उभं केलं कीर्तन, काळीत लावायचं का ढवळीत लावायचं हे म्हणते. तुमचा स्वर काळी 2 मध्ये बसतो म्हणून लावतो. आपल्याला काय कळतं काळी आहे का ढवळी आहे? काळं केलं नाही, ढवळं केलं नाही जीवनात कधी. जाऊ द्या. ही अनादी काळाची असलेली परंपरा कशी आली सांगतो. पार्वती मातेना महादेवाला प्रश्न विचारला, या गीतार्थाची थोरवी स्वये शंभुवारी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. आई पार्वतीला प्रश्न विचारला, देवा तुम्ही सगळं ब्रह्मांड तुम्हाला मानतं, सगळे 33 कोटी देव तुमची पूजा करतात, आणि तुम्ही काऊन डोळे झाकून बसल्या? तुमच्यापेक्षा मोठा देव आहे का? कधी वाटला का मला? आम्ही महादेवाला खेड्यामध्ये ढवळे बुधवार केले ना, 16 सोमवार केले ना. आता मध्ये एक आलतं बा फॅड. हा, महादेवाजवळ एवढी गर्दी होती का महादेव 24 तास आंघोळ करीत होता. मग त्याला खायचं नाही, प्यायचं नाही, झोपायचं बी नाही. सांगा बरं, आपल्या महादेवावर घरी जाऊन पहा बरं, आपल्या महादेवावर वाता बरं सकाळपासून संध्याकाळ डोक्यावर पाणी. ते काय म्हणत 7 कुळाचा उद्धार नाही करायचा. ही तिच्या पुढं तर ती तिच्या पुढं, ती तिच्या पुढं तर ती तिच्या पुढं. कळत नाही ना. बुवाना सांगितलेलं लय लवकर कळत आहे, संतांना सांगितलेलं डोक्यात घुसत नाही. कुठून आलं का? कुठून आलं का? कुठून आलं का? कुठून आलं ते?
जिथून आलं ते सांगू राहिलो तुम्हाला, जिथून आलं ते सांगू राहिलो. जाऊ द्या, एवढा वेळ नाही, 12 वाजले. पार्वती मातेला विचारल्यानंतर महादेवानं पार्वतीला सांगितलं, पार्वती म्हणजे प्रकृतीला सांगितलं का तुझ्या भाग्याचा उदय आला. ती गोष्ट कैलासात सांगायला पाहिजे होती ज्ञानना. मग कैलासात न सांगता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, 8व्या त्यामध्ये त्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले जे महादेवानं पार्वतीच्या कानात सांगितलं. ती गोष्ट कानात सांगावी लागते, उघडी नाही भर बाजारात कथा, येतो नावडे पंढरीनाथ. ती भर बाजारात नाही, पुसाचा सांगे ना हित गुज मात बैसोनी, एकांत सुख गोष्टी. आणि बघा पार्वतीला एकांतात नेलं. कुठं नेलं पार्वतीला? कैलासात नाही सांगितलं ती गोष्ट. क्षीरसिंधूच्या परिसरी आनंदवनामध्ये नेलं. आणि आनंदवनामध्ये नेल्यानंतर पार्वती माता ज्यावेळेस ही परंपरा पार्वती माताला सांगता सांगता पार्वती मातेच्या देहावर परिणाम झाला. परिपूर्ण देहाचा विसर पडला आणि सांगत महादेव होते पण ऐकायला हुंकार यायला लागला. म्हणून महादेवानं डोळे बंद केले, तिसरा डोळा उघडला आणि बघितलं का कोण ऐकू राहिलं. ती गोष्ट चोरून ऐकून चालत नाही, ती गोष्ट चोरून ऐकून चालत नाही, तिला परंपरेनं घ्यावं लागतंय. आणि मग बघितलं, तिसरा डोळा उघडला, माशामध्ये मच्छिंद्रनाथ त्या माशाच्या पोटात नाव नकवायची द्याला काय आला बाधा जायला, डोक्यात बाधा आहे तुमच्या आमच्या. महादेव मच्छिंद्रनाथानं चोरून ऐकलं, पाहिल्याबरोबर त्याला वाटलं जर महादेवानं डोळा उघडला तर आपण भस्म होऊन जाऊ. तसेच गेले, कोळ्याच्या हाती लागले, 12 वर्षे केलं, ती जाऊ द्या, पुढचा भाग सोडून द्या. ती परंपरा आदिनाथ उमाबीज प्रकटली, तिथं प्रकटलं. आणि मग मच्छिंद्राच्या रूपानं, गोरक्ष गहिनीच्या रूपानं ती गोष्ट काय सांगितली असेल. ज्या गोष्टीला देहाचा विसर पडतो ती गोष्ट हातापायाची नसते, ती हातापायानं तोंडानं करायची गोष्ट नसते. मायबाप तिला अनिर्वाच्यवाणीचं साधन. कशी मोहिनी घातली महादेवानो, कशी मोहिनी घातली गुरुन, मला वेळच गेलंय भरून, मला वेळच गेलंय भरून, मला वेळच गेलंय भरून. परिणाम झाला. आमच्या मावल्या आता हरिभारी यायच्या गाळ्यात यायला रोखते पडली. सप्तेगण त्याची ते 50-50 लाख 70-70 लाख रुपये सप्त्याला खर्चे. पण हरिपाठाला माग एक हाडूक बी नाही. काहून त्याला उक्त घेतलं काय देवा. जाऊ दे, काय सांगायचं तुम्हाला. ज्यावेळेस ती गोष्ट ऐकली पार्वतीवर परिणाम झाला. परमार्थ केल्यानंतर परिणाम व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे की नाही. सरडं पाणी पिलं तर परिणाम व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. सरडं पाणी कळतं ना, सरडं पाणी पिल्यावर परिणाम होतो. मग साधू संतांचा वर्णाचा परिणाम व्हायला पाहिजे की नाही, वर्णाचा नाही, वर्णाचा परिणाम व्हायला पाहिजे की नाही, व्हायला पाहिजे. ज्ञानी जाता पंढरी राया, ज्ञानी जाता पंढरी राया, ज्ञानी जाता पंढरी राया, ज्ञानी जाता पंढरी राया. पंढरी माया मना नाही पंढरी माया,
परिणाम झाला मायबाप आणि ती परंपरा बंद पडली. एवम विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम. गीतेमध्ये भगवान सांगतात, अर्जुना, देव अर्जुनाला सांगतात, अर्जुना, हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनून इक्ष्वाकुला सांगितला, पण ती परंपरा बंद पडली. अर्जुनाचे निवेदन, गीता प्रकाशुनी स्त्री राजे, संसारा एवढे थोर वजे फेडिले जगाचे. ही परंपरा नाथ ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत ज्या वेळेस येते, ही गोष्ट सांगाय करता गैनीला वाघ व्हावं लागलं. बरोबर आहे ना? बोला कळा ना काय, बोला कळायला पाहिजे. गैनी नाथ वाघ झाले की नाही आणि भीमा शंकराचे गुहेत गेले काय, तिसऱ्या सोमवारी बट्ट्या खाला. काय म्हणावं समाजाला, खरं सांगायचा पत्ता नाही. नको ते धोकान समाजा पुढे सांगून ठेवायचा धंदा चालला. बघा, गैनीनाथ वाघ झाले, भीमाशंकराच्या गुहेत गेले, निवृत्तीनाथ एकटेच होते. एकट्या निवृत्तीनाथाला रस्ता आता बंद झाला, पूर्ण अंगाला तरारून घाम आला. निवृत्तीला वाटलं आईबाप निघून गेल्यानंतर भावाला आपण सांभाळलं पाहिजे, पण आता आपण आपल्या भावंडाला सांभाळू शकत नाही. हा वाघ मला खाई. पण ज्यावेळेस तरारून घाम आला, यायला पाहिजे बरं का, पिचकरी हाणता हाणता नाही, परमार्थ करता करता घाम यायला पाहिजे. हो, सात्विका भरणे रोमांची दाटणे, श्वेताचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वर्ग देखे नेत्री, आतृच्या भितरी वाहतात. गैनीनाथ प्रकट झाले आणि सांगितलं, निवृत्ती घाबरू नकोस, अरे मी नाथ परंपरेचा आहे, घाबरू नकोस. आणि तुझ्या करता इथपर्यंत आलेलो आहे, ती परंपरा कलियुगामध्ये तुम्हाला करायची भावंडांना. म्हणून निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. तुला हे पावन कृष्ण नामी, ते नाम जे आहे ते नाम निवृत्ती दादाला दिलं. त्यांची कृपा ज्ञानेश्वर महाराजांवर झाली. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना परिपूर्ण या तत्वाचा अनुभव आला, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवाला, म्हणजे 84 सिद्ध होते तेव्हा बी बर का. तेव्हा पण 4 संप्रदाय होते. 4 संप्रदायामध्ये चैतन्य संप्रदाय, नाथ संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, विठाला विठाला आनंद संप्रदाय. नाथ संप्रदाय निवृत्ती दादाचा, चैतन्य संप्रदाय तुकोबरायांचा, एकनाथ महाराजांचा आनंद संप्रदाय आणि रामदास स्वामीचा स्वरूप संप्रदाय. बघा बरं का, आता हे ज्याच्या त्याच्या तुंतुनी वाजायची, मठाधिपती उंबसले नाही. हा, आम्ही तुमच्याकडून पडा आमच्या पाया, गुरु गावाचं स्वर्या करी, शिष्य न दिलं माशी धरी. आम्ही तुमच्याकडून पडा आमच्या पाया, तुम्ही पिशा मेले ना, आम्ही फुगून बसलो ढाकण्यासाठी. याला गुरुन परंपरा म्हणते काय? गुरुला काय द्यावा? कपडे द्यावा, धोत्रांना काय त्याला फाशा घ्यायच्या आहे का? काय द्यावा गुरुना? आणि शिष्याना बी काय मागावं? जाऊ दे मग, असंच राहतंय ते अवघड आहे. ज्यावेळेस ज्ञानदादाला ही जी कृपा दृष्टी झाली, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, आता विश्वात्मके देवी ज्ञान निवृत्ती दादा, माझ्यावर एकच कृपा करा. समाजानं किती त्रास दिला असेल याच्याशी संताला घेणं नसतं. तुम्ही बघा, ज्ञानेश्वरी घ्या, हरिपड घ्या, अमृतानुभव घ्या, चांगदेव पाशेष्ठी घ्या, जेवढे संतांनी ग्रंथ लिहिलेले त्याच्यामध्ये जगानं लई ताण दिला असं आहे का? त्याच्याबद्दल एक तरी ओवी का? अरे जग त्रासच देणार आहे. जगानं जगाच्या कल्याणात कल्याण करता झालेले असतात. जग ताण देत असं त्याच्याकडे लक्ष देत नसतात. त्याला त्याचा कर्मयोग करायचा असतं आणि निघून जायचं असतं. 22व्या वर्षी दगड आडवा केला ज्ञानोबरायांनी. काय करता? तुकड्या करता भोवती केल्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या. आता जगद्गुरु तुकाराम महाराज गचराय. आता चांदीच्या पादुका
चांदीचा रथ माऊलीला काय वाटत असं ज्ञान भरायला, ज्याच्या जीवावर उड्यात त्याच्याच नागपुड्यात काढ्या. अवघड आहे समाज बेकारी. चल जाऊ द्या. आणि ती परंपरा ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांकडे आली, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले एवढं जर सोपं आहे, चालता बोलता करता येतं, उठता बसता करता येतं. कीर्तनकार सांगतो तुकाराम महाराज बैल दिशेला गेले तिकडे बी देव देव करीतोय, मग तिकडे बंद आहे का ती? आता हरी बाहेर हरी हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी हरी, आता हरी बाहेर हरी, हरी ने गाणं कोणी आले, हरी ने गाणं कोणी आले, हरी कामा घालीला तिला तिला, हरी कामा घालीला तिला, हरी कामा घालीला तिला तिला, हरी कामा घालीला तिला. परमार्थ इतका सोपा आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वागुण. कलियुगामध्ये जप तप कर्म अनुष्ठान तीर्थयात्रा करून चालत नाही. योग याग क्रिया धर्म अधर्म माया गेले ते विलया हरी पाठे, गेले ते विलया हरी पाठे. थोडा एअर ब्रेक लावू म्हणजे लवकर आटकतो. 8 तास लवकर घ्यावं ना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवी रचिला पया उभारिले देवाला. इथपर्यंत आपण 2 चरणाचा भावार्थ बघितला. मायबाप 6 चरणाचा आहे, काही सांगता येत नाही म्हणून नाही घेतला एवढा लंबा चौडा. एका शब्दात कीर्तन संपित आहे. एवढी सद्गुरूची कृपा आहे. आणि तुम्ही जर म्हणले ना संध्याकाळी 5 वाजे लोक एकाला जरी जांभळ आली आणि एकाला जरी भूक लागली तर पुन्हा तुमच्या शरीरावर शिरतोंड पाहणार. ही सद्गुरूची कृपा असते. मायबाप आत्मचर्चा विशद हा सगळा विषय ज्ञानोबा आहे तुकोबरायांचा आहे, आमचा नाही. आम्ही ढेकणासारखे फुगलो. ज्याच्याजवळ पैसे ठेवायला दिले त्यालाच अडवून घेतली. अवघड खेळ आहे ना. ज्ञानोबा आहे तुकोबरायांना हे काय रचना केली? ज्ञानेश्वरी वाचाय करताय का? ठीक आहे, वाचता वाचता जीवनात येईल, बरोबर आहे. जीवनात यायचा पत्ता नाही, वाचाचा सपाटा झाला. मला आता एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, ते म्हणे बाबा मी नुसते बोट फिरते, मला लिहिता वाचता येत नाही. एका महाराजांनी सांगितलं नुसते बोट फिरा, ज्ञानोबाची कृपा होईल. म्हणलं चांगली गोष्ट झाली. ज्याला काहीच येत नाही ना, ज्याला मामा नाही ना, त्याला नाकटा जरी असला तर बरोबर नाही. मामूचे नकटे मामू अच्छे, ठीक आहे. श्रद्धा ते फॅड तुम्ही आम्ही काढलंय. गुरु मामाचं फॅड तुम्ही आम्ही काढलंय. सख्याला कोणी पोसा ना, जाऊ द्या, विषय नाही तो माझा. ज्ञानदेवी रचिला पाया. ज्ञानोबरायांना तळमळ झाली. कलियुगामध्ये कशालाच उद्धार होत नाही. तुम्ही आम्ही यज्ञ करू शकत नाही. आता दुसऱ्या झेंड्यावर पंढरपूर किती का करू राहिले ते सोडून द्या. विठाला विठाला गंजच करू राहिलो. पुन्हा
सोनं लुटून साताराला दान देतच चाललंय कलियुगामध्ये, पण त्याला दान नाही म्हणत. सत्पात्रे देश काल पात्रेचं तर दानम सात्विकम स्मृतम गीतेमध्ये भगवंतांना सांगितलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये मायबाप ज्ञानोबरायांची तुमच्या आमच्यावर कृपा झाली, म्हणून कोणाचे 5 गेले, 50 गेले, 75 गेले, काही आता जायाच्या रेंज मध्ये आले. फक्त संताला शरण जा. संत झगमगाटात नसतात, संत मेकअप मध्ये नसतात, जे मेकअप मध्ये असतात ते संतच असतात. अशातला काही भाग. चातुर्य हरवी महत्व लपवी विसेपण मिरवी जगा माझी आवडीने ज्ञानोबराय सांगतात. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताची गरज आहे मायबाप. कीर्तन एवढ्या करताची कशा करता कीर्तन ठेवायचं, त्याला धंदा नाही का? लोक सांभाळायचे म्हणून ठेवलं का? नाही 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 का या माध्यमातून बसलेल्यापैकी एकाला जरी आपल्या अनुताप झाला जीवनामध्ये, जन्माला आलो, हे सगळं बायका पोरं पोचता पोचता साधू संत देव झाले. तुम्हाला आम्हाला का होता येत नाही, तर तुम्हाला आम्हाला ते वर्म नाही. आता तुम्ही आता एवढ्या बसले मावल्या, सगळ्याला पावशेर कारले आणून द्या, पण सगळ्याकडून ती गण चिचा घालीन, लिंबू कापून घालीन, गण सारा आटा पिठा जेव कोरडा करीन त्याच्या करता, पण तिच्याकडून होऊ शकत. एखादीच अशी सुगरण राहते, ती म्हणते नाही बाया चारा चारा चिरलंय, जर सगळं काढलं, मीठ मिरची घातली, कडूच झालं. कडू झालं का? गोड झालंय का? कारण तिला त्याचं काय आहे, वर्म आहे. पण त्याचा परमार्थात वर्म असं का नाही, आईशे वर्म माझा दावी अंतरीच्या का बाहेरीच्या. अंतरीच्या काय करायचं, एंड सलमान प्यायचं काय? अंतरीच्या खुणा प्रकट व्हाया करता काय रोगर प्यायचं काय? काय अंतरीच्या खुणा काय म्हणतात? अंतरीच्या खुणा प्रकट व्हायला जसं दृष्टांत बघा बरं का. एखाद्या ताईचं लग्न झालं, 1-2 वर्षांना देव पावला, तिच्यात बदल होतो का नाही? होतो ना. तिच्यात बदल नाही झाला तर सारा संभाजीनगर पालतं घालत्या, गुजरात पालतं घालत्या. काहून? दिवा लागला पाहिजे. घरात कसा दिवा लागतो, इट काऊन विजून चालला. मुक्ताबाई सांगते, माझ्या गुरुनं मला गबाई दिलं कांत, ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. काय करा गुरुना? कपडे गोळा करा का उद्धाराचं सांगा? उद्धाराची गोष्ट संतांच्या मुठीमध्ये, आणि उद्धाराची गोष्ट हातापायाला करायचं नाही, वैखरी तिथं चालत नाही. आणि ती गोष्ट सद्गुरू देत असतात, त्याला परंपरा असते. नाथबाबाची परंपरा घ्या, ज्ञानोबराची परंपरा घ्या, त्या परंपरेनं आलेलं ज्ञान माणसाला जन्म आणि मरणाच्या चक्रातून चुकवू शकतं. जन्माला आलो ना, काय जन्माला आलो माहितीये? आलो काय करता माहित नाही, करायचं काय माहित नाही, धडकाचं कधी ते बी माहित माहितीये. कधी जाणार आहे माहिती का? लोक म्हणते मला यम दिसते, मला ते दिसते. 6 महिने अगोदर भगवंत एक नोटीस पटितो. ज्याला असं वाटायला लागलं बरं का, जरा बारीक विचार करा, याला असं वाटायला लागलं, समजून चालायचं आपली 6 महिन्यामध्ये शिकळी आणून ठेवायची, बाकीचं सगळं आणून ठेवायचं. यमाची नोटीस आहे. पण ते जायच्या आधी बघा बरं का, तुम्हाला आम्हाला 6 महिने अगोदर कळत आहे, आणि परीक्षिताला 7 दिवस आधी कळलं, फक्त 7 दिवस आधी. आणि त्या शोधा करता लागले, माझा जन्म मरण फुटणारा मला भेटला पाहिजे. किती भागवत ऐकले? एक जण म्हणे 152 कथा झाल्या. म्हणलं आता तू ही व्यथा ऐकायला आम्ही नाही रिकामी. 152 झाल्या, याचा उद्धार नाही ना ऐकणाऱ्याचं तर लगेच नाही. तुम्ही आम्ही जन्माला येतो त्या मागच्या कर्मामुळं, पापामुळं, वासनेमुळं, त्याची वाट नामाने लागते. किती राहू द्या, किती पापी आहे तुम्हाला मला माहिती का? भयानक तुम्ही आम्ही पापी आहे. पण किती जरी पापी असला तरी त्याला उद्धाराचं साधन तृण अग्नी मिळे समरस झाले, तृण अग्नी मिळे समरस झाले, आवरून घेऊ ना. काय सांगितलं?
तृणाग्नी मिळेल. डोंगराला आग लावायला काडीची विटी लागत नाही. किती काड्या लागायच्या? 2 रुपयाची पेटी आणायची, 50 काड्या राहत्या, 49 फेकून द्यायच्या. एक जरी लागली तर तृणाग्नी मिळेल. आता या बोवाला पेटायचंय, किती लागतील? एकच लागायची ना. मग एक नाम हरी, द्वैत नाम आणि अद्वैत कुसरी सारेच झाले. कोण झाले? विरळा झाले. विरळा सगळ्याला नाही मिळत. हो, ते जीव जंतुशी केवी कळे ते कळू शकत नाही. याला मायबाप पुण्यवान लागतात. 6 लोकांचं पुण्य असेल तर जीवनामध्ये संत येतो. आईचं पुण्य, आईच्या आई बापाचं पुण्य, बापाचं पुण्य, बापाच्या आई बापाचं पुण्य, 6 लोकांचं पुण्य असेल त्यावेळेस जीवनामध्ये संत येतात. नाही तो गोवा येतात. विठ्ठल विठ्ठल. हा जो नामाचा परिचार आहे, नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत नेला अभंगाचं दिसर्जन. जिड पिकत तिड विकत नसतं. आतापर्यंतची परंपरा आहे महाराष्ट्राची. त्याचे नव्हते जितेची पित्र. महाराष्ट्रात कधी खपलंच नाही. पवित्र कुळे, पवित्र देश आहे. या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, संतांच्या कुळामध्ये, पण नाही ना कळत का निर्दैवाच्या परिवरी लोहार लुटली सहस्रवरी ते तर बैसुनी उपवास करी दरिद्र्याची. गाईच्या काशेला गोचिड राहतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पण त्या गोचिडाच्या नशिबात दूध नाही. अमृत आहे की त्याच्या नशिबात? त्याच्या नशिबात काऊन केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. तुम्ही महाज्ञानी, तुम्हाला काय केला इशारा जाता जाता सारं पाठ आहे, पण वाटच माहित नाही. वाट माहिती असावं का पाठ असावं? मग वाट कोणा सांगावा? वाट कोण सांगून चालत नाही. हो, ज्यानं त्या गोष्टीचा तुका म्हणे येते अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. 9 हात धपलिंदा किंची काढणारे आता परमार्थ नाही. तुकडच मग भव नदीचे पाणी रे गड्या फारच ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उंचून पाडीते. मग ताई सांगते इथं चालत नाही मा हे पाठ मा ते पाठ. वय तिकडच नवल अहंकाराच्या गोटी विषय न लगा ज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी पै व्याकरणी चोखडा. ज्ञानोबरायच्या पोव्या या गंज पाठ, वेद पाठ, सारा गाथा पाठ, सारं पाठ आणि हा सरसा पाठ नाही ना माय बाप. म्हणून यथामती यथावकाश बोलण्याचं 12:30 वाजले. 12:30 वाजले आणि किती वेळ तुमचा घेणार आहे? तुम्ही कान देऊन ऐकू राहिले. तुम्हाला वाटतं बोल अजून लांबावाच. ह्यो जो परमार्थ आहे, हा परमार्थ जगाला कळत नाही. या लागी लोक बाह्यता पुढचं प्रमाण शेवट घ्यायचंय का? बर.
या लागी लोकबा येतात स्वयनाचे प्रेम उन्मानिता लोक तया म्हणती पिसाचता हा बोधू सहज पंडिता न कळे चांगले चांगले करते बरं का बुवा लोक याला पहिले नाव ठेवते बुवा लोक याला नाव ठेवते असं कुठं राहत आमचा जमाना गेला आम्ही पाहिलंच नाही लावून घ्यायचं का हा बघा असं आम्ही पाहिलंच नाही अंगातच येतय बाहेरच झालंय असं कुठं परमार्थ देव अंगात येतो का अंगातच ज्या दिवशी निघून गेला का त्या दिवशी हॅलो गेले गावा देव गेल्यावर बरोबर आहे ना जातो एवढ्या हुचक्यात निघून जातो तो कळतो का आता आमच्या बी शिट्ट्या कीर्तनात बाजू राहिल्या मग तुम्हाला कळतो का बुवा निघून गेला त्यांना मुडकं टाकलं तेव्हा कळत आहे बुवा गेलं का अरे निघून गेला वारा निघून गेला वारा आणि राहिला पसरा, राहिला पसरा. आ, निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. एवढ्या सगळ्यात जात आहे कळतं का ते ही गोष्ट सद्गुरुनाथ समजून सांगत असतात ज्याने गुरु नाही केलं त्याचा जन्म ज्याने केलं त्याला का विमान आली की नाही आता जे सांगायचं ते नाही सांगायचं नको ते धाडाचं सांगायचं सत्कर्म करा अन्नदान करा आता शासन बी फुकट वाटायला ना आता अन्नदान करा हे करा ते करा काय करा आता जमिनी का नावाला दान करा तुम्हाला मोक्ष ना आम्हाला नारकाला जायचंय जाऊ दे बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल मायबाप तुम्ही सर्व संत मायबाप तुम्ही महेशाची अमृती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकार आलं की नाथबाबांना क्षमा मागतो तुकोबरायला पण क्षमा मागतो कारण दोघाचा विस्तार राहिला नाथबाबांनी याला खांब म्हणून दिलं खांब याचा अर्थ त्या परमार्थाला जो विस्तार केलेला होता नामदेव महाराजांनी त्याला पुष्टी देण्याचं कार्य नाथबाबांनी केलं आणि तोच परमार्थ कळसापर्यंत नेण्याचं कार्य तुकोबरायांनी केलं म्हणून दोन्ही संताला नमस्कार करू आणि बघा जर संतांचा ओरिजिनल परमार्थ जीवनामध्ये आला रे आला काय म्हणतो जरा बारीक विचार करा आया हो तुम्ही जर कांदा कापायला लागले तर डोळ्याला पाणी किती महिन्याने येतं तुम्ही का पित्या काय असं आहे का मग बरं आहे बाकीचं करू नका म्हणजे झालं कांद्या लोक बरी ताण होईल डोळ्याला पाणी कांदा कापल्या कापल्या येतं बरोबर उघड्या वायराला हात लागला तर झटका किती महिन्यानं बसतो ताबडतोब ना मग जसं तिथं सगळं ताबडतोब परमार्थ करता करता उशा पाहायला अगरबत्त्या लावायची पाळी आली देवा अनुभवाला यायला पाहिजे की नाही देवाचा अनुभव काय एवढा मोठा बंगला झाला देवाचा अनुभव आहे का हे देवाचा अनुभव नाहीये देवाचा अनुभव जर ऐकशाल तो वेगळा आहे शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे सात्विका भरणे रोमांची दाटणे श्वेताचे जीवन येऊ लागेल कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रूच्या भितरी वाहताती सरड 50 रुपयाचं कोंबडीचं पिल्लू गेलं होतं कोंबडी मिली कोंबडीचं दिसत नव्हतं का डोळ्याचे खासाडं झालते का आणि एवढी एवढी कोंबडी 50 रुपयाची कोंबडी मिली तर अंगात येत आहे बा बरोबर आहे ना आणि मग कधी जीवनाचं लाख मोलाचं आयुष्य निघून चाललं कधी आपण विचार करतो का तो करावा एवढ्या करता बहिणाबाई सांगते अभंगाच्या शेवटच्या चरणात
बहिणी मने फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. ज्या ज्या महात्म्याने ज्या ज्या पद्धतीनं परमार्थ केलं त्याचं निरूपण बहिणाबाई या ठिकाणी करतात. तुमच्या आमच्या जीवनाचा सुद्धा कळस व्हायला पाहिजे. मायबाप जन्माला आलो याचा कळस एकदा होत असतो. कीर्तन संपायच्या बेतात आलं, जरा बारीक ऐका. संपलं आता, संपलं, लांबच राहिलं शेपूट. कळस केव्हा होतो याच्यासाठी केला होता 8 तास. 10व्याचा दिवस गोडवा. शेवटचा दिवस कधी येईल माहितीये का? माहितीये कधी येईल म्हणून? ज्या दिशेना श्वास सुटला ना, जरा बारीक लक्ष द्या, ज्या दिशेना श्वास सुटला ना त्या दिशेला धडकावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो तो सत्कर्मात मोडतो. पायी वाऱ्या केल्या, उपास तापास केले, तुळशीला पाणी घातलं, देव नांदले, भजनात उभा राहिला, कीर्तन केलं, गायन केलं, वाजवलं, हे सत्कर्म आहे. हा परमार्थ नाही, हे सत्कर्म आहे. परमार्थ याच्यापेक्षा लय कोस अंतरावर आहे. हा, आणि परमार्थ हा एकांताचा विषय म्हणून नादबाबाला सुलीभंजन पर्वतावर जावं लागलं. तुकोबरायला भाम डोंगर भंडारा डोंगरामध्ये जावं लागलं, कारण गावात किडे पडित होती. घरी नंदा जावा सासू सासरी म्हणून तिकडं धाडका लागत होत. हा परमार्थ गुह्य असल्या कारणानं जगात कोणी सांगत नाही मायबाप जावे त्याच्या वंशी. आता जायचंच नाही का वंशली, त्या वंशाला जायचंच नाही. इतका सोपा परमार्थ संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितला, तो करण्याचा प्रयत्न करू. ज्या शेलार हे सगळं शेलार परिवारानं जी सेवा दिली त्यांच्या चरणी लाख लाख धन्यवाद आहे. त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद थोडे. का? कारण हे जे शब्द आहे ना, मायबापनी ना तुमच्या कानावून जरी गेले, हे जे मी 1.5 तास 2 तास भुकलो ना, हे शब्द तुमच्या कानावून जरी गेले, जन्माचं सार्थक होईल मायबाप. कारण आतापर्यंतच्या काळामध्ये फक्त विनोदच चालले सटासट. तुम्ही हसून मोकळे, सांगणारा दमून मोकळा, घामाघूम होतो जे विठ्ठल. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. म्हणून बघा, तुम्ही संतांचा परमार्थ जीवनामध्ये यावा. जो शास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे तो जीवनात यायला पाहिजे. तो जीवनात आल्या तर जन्म आल्याचे ते फळ जन्माला आल्याचं सार्थक होईल मायबाप. म्हणून साधू संतांच्या चरणी, भगवंताच्या चरणी. आता हे 2 वस्तीच्या ठिकाणी गावाला आहे. इकडचा मारुती तिकडे आहे, इकडचा मारुती तिकडे आहे, आता हे मध्ये आहे. जे देवासाठी याच्या चरणी समर्पित करू. चुकला असेल माझ्या बुद्धीच, माझ्या बोबडिया बोलात चुकला असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते आपल्या साधू संतांचं आहे मायबाप. देवाला काही मागू नका, काही मागायची आवश्यकता नाही. जे पोरं मागितले ना तेच आपल्याला चाळीत काढून देते. मग काय मागितले ते, काय लागायचे ते? आपल्या आधी आपलं जाऊ थेरव करून मोकळे येते. पण तुम्ही इष्टिटी वाटून घ्यायला नंबर 1 सांभाळायचं म्हणलं का म्हातारी त्याच्यात राहील, म्हातारी याच्यात राहील. कायला तुकडे करते त्याची? त्याने आयुष्यभर एकत्र राहिले. आता राहू द्या ना, मरत्या टायमाला एकमेकाला. बरं, एकमेकाची काळजी कोण घ्या? यायच्या घेतील का? यायची आहे ना काळजी, नाही तर म्हातारा म्हातारीची काळजी यायला राहील का? ते जर म्हणलं का मी लई पिचकारी मारून थकलो, मला चहा करून देते म्हणजे, मला तेवढा धंदा आहे का? मग काय साठी करू आला मरमर एवढी? पार पोटीला पाटाला पोट लागलंय. जीवनामध्ये चांगल्या संताला शरण द्या. वर्म समजून घ्या. ती गोष्ट हाताने करायची नाही, पायानं करायची नाही, वय खरीनं सुद्धा करायची नाही. असं वर्म संताजवळ आहे. आणि असं वर्म जीवनात आलं तर तुमच्या आमच्या जन्माचा सार्थक होईल. या जन्माला आलो ना, मग पुन्हा जन्माला यायचं नाही, पुन्हा मरायचं नाही. पोर काट्यानं नाही सांभाळलं तरी चालेल. बघा बरं का, जर संताचा ओरिजिनल परमार्थ तुमच्या जीवनात जर आला, काट्यानं सांभाळा नाही तर तिकडच मरतील ते. त्याच्याशिवाय घेणं नाही राहत. एक आम्ही धैला चित्ती राई रखुमाईचा पट. जन्माचं सार्थक होईल. पुन्हा शेवेला स्टॉप देतो. ज्ञानेश्वर माऊली.